नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज छान असा मटार पुलाव बनवत आहे। घरच्या साहित्यामध्ये आणि घरी जो राईस असेल त्याच्यापासूनच हा पुलाव बनवते आणि अगदी कमी वेळेमध्ये होतो। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये कुकरमध्ये हा राईस बनवणार आहे। तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपी पूर्ण बघा। तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, एकला थोडासा कमी टमाटर घेतलेला आहे बारीक चिरून, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतली, कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे आणि कढीपत्ता थोडा घेतलाय। तर इथे मी एक बटाटा घेतला आहे आणि मटारचे छान असे हिरवेगार दाणे घेतलेले आहेत। तर इथे मी खडा मसाला घेतला आहे, जो घरामध्ये आपला अवेलेबल असेल तोच मी खडा मसाला घेतलाय, थोडाच घेतलाय। तर तेजपत्ता आहे, जिरे आहे, राई आहे, मोठी वेलची आहे आणि दालचिनी लवंग आहे। तर कुकर घेतलाय, कुकर छान गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकले आणि तेजपत्ता टाकला आहे। तेजपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये जे आपले खडे मसाले आहेत ते टाकून घेऊयात। खडे मसाले छानपैकी भाजले गेलेत तर आपण कांदा आणि टमाटर घालूया। तर कांदा आणि टमाटर घातलाय तर छानपैकी परतून घेऊया तेलामध्ये। तर हा राईस आहे ना लगेच अगदी कमी वेळेमध्ये होतो। आणि इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि कढीपत्ता पण टाकलाय। तर छानपैकी परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि थोडं मीठ टाकायचं आहे। मिठानं काय होतं ना, जो आपला टमाटर आहे छान असा पटकन भाजला जातो कांदा टमाटर। आणि छानपैकी तेल सुटलेलं आहे, टमाटर आणि कांदा छानपैकी भाजलेला आहे। परत एकदा छान आपण मिक्स करून घेऊयात। मी इथे वेलची टाकलेली आहे एक हिरवी, तर वेलचीने छान स्वाद येतो। तर अशा तऱ्हेने कांदा टमाटर छान भाजलेला आहे। तर मटार आणि बटाटा आता टाकून घेते। मटार बटाटा टाकून घेतलेला आहे। मटार आणि बटाटा छानपैकी थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। हा राईस जो आहे ना अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये रेडी होतो। गरम गरम खायला खूप छान लागतो। बघा तेलामध्ये छानपैकी परतायचं आहे थोडा वेळ। मी तांदूळ थोडं भिजत घातलेलं आहे, इथे तांदूळ भिजत घातलेले छान धुवून घेतलेला आहे तांदूळ आणि थोडं पाणी टाकून भिजत घातलंय। तर इथे छानपैकी तेल सुटलेलं आहे। तर इथे मी जिरा पावडर आणि धना पावडर टाकून घेत आहे, तसंच किचन किंग मसाला थोडा टाकत आहे। धना पावडर आणि जिरा पावडर जे आहे ते मी घरीच बनवलेले आहे। आणि परत एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात। तर धना पावडर जिरा पावडर जे आहे ना त्यानं स्वाद वेगळा येतो। तर छान मसाले भाजलेत, तर आता ह्याच्यामध्ये आपण राईस टाकूयात। तर मी घरातलाच राईस घेतलेला आहे, आमचा घरचा तांदूळ आहे, शेतातला तोच वापरलाय मी। स्वयंपाकाला कधी कंटाळा आला असेल किंवा आपण कधी बाहेर गेलो असेल तर पटकन आल्यानंतर हा स्वयंपाकाला बेस्ट ऑप्शन आहे। तर आता इथे मी कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय। कोथिंबीरनं कसा छान फ्लेवर येतो। आणि एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे कोथिंबीर आहे ना ती सगळीकडे पसरली जाईल। पुदिना आणि अगदी हा राईस आहे तो 3 शिट्ट्यामध्ये रेडी होतो खाण्यासाठी। झटकीपट आपला राईस आहे। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलेलं आहे। पाणी जास्त ओतायचं नाहीये, पाणी जास्त ओतलं तर आपला जो भात आहे तो गिदूक होणार। तर पाणी जे आहे ते अंदाजानुसारच ओतायचं आहे, थोडंच ओतायचं आहे, जास्त नाही ओतायचं आहे। हे बघा, तर आता कुकर लावून घेते आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते। तर मीठ टाकते इथं पहिलं चवीनुसार। आणि खूप सुंदर असा भात होतो, आपण काकडी कांद्यासोबत खाऊ शकतो।
कोशिंबीर असेल तर कोशिंबीर सोबत पण खाऊ शकतो, खूप छान लागतो. तर इथं शिट्ट्या झालेल्या आहेत. थोडा वेळ मी राईस तसाच ठेवलेला, नंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे. तर छानपैकी आपल्याला राईस रेडी झालेला आहे. छान असा तांदूळ शिजलेला आहे, दाणेदार असा छान दिसतोय. मटर पण छान शिजलेत. तर मी असा काढून घेतलेला आहे एका डिशमध्ये आणि थोडीशी सजावट केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला राईस रेडी झालेला आहे. तर खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण नक्की करा. अशा पद्धतीने आपला राईस गरमागरम तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये झटकीपट आणि अगदी घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपला राईस रेडी झालेला आहे.